नामपूरसह परिसरात दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्यानं मका पीक भुईसपाट झाले. अनेक कांदा चाळींची पत्रे उडाल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. घराची भिंत कोसळून गोराणे व टेंभेखालचे येथील 2 महिला व वृद्ध ठार झाले. वादळी वाऱ्यामुळे मका पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून नामपूरसह परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पावसाचा विचार न करता आपले कार्य बजावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की गोराणे तालुका सटाणा येथील नामदेव सोनवणे हे पत्नी, मुलगा, वृद्ध वडील यांच्यासह नितीन देसले पावडदेव शिवार यांच्या शेतात सालगडी म्हणून राहत होते. काल रात्री वादळी वाऱ्यामुळे घराची भिंत कोसळून पत्नी निर्मलाबाई सोनवणे वय 45 वर्ष व वृद्ध वडील देवचंद सोनवणे वय 94 वर्ष हे भिंत अंगावर कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून ठार झाले. दुसरी घटना टेंभेखालचे येथील कस्तुराबाई भिका अहिरे वय 78 हे पती भिका अहिरे यांच्यासह शेतात सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जेवण करत असताना वादळी वाऱ्याने घराची पत्रे उडून भिंत अंगावर पडून ठार झाले. नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. गोराणे व टेंभे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जायखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत कुटुंबास तातडीची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी महसूल व कृषी विभागास सूचना देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. नामपूरसह परिसरातील ध्याने, उत्राणे, खामलोंड, आसखेडा, फोपीर, गोराणे, राजपूर, पांडे, वाघळे, श्रीपूरवडे, बिलपुरी, तळवाडे, भामेर, इजमाने, टेंभे या परिसरात काल झालेल्या पावसामुळे मका भुईसपाट झाला. अनेक कांदा चाळी, पोल्ट्रीची पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. तातडीने महसूल विभागाने पंचनामे करण्याचे आदेश बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन आणि यांच्यासह विशाल बच्चाव, बागलाण. आपल्या बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आज 27 तारखेला रात्री अचानक पाऊस पडला आणि त्याचं वादळात रूपांतर झालं. प्रामुख्याने मी आणि आपले प्रशासकीय अधिकारी, आपले बागलाणचे तहसीलदार चावडे साहेब प्रामुख्याने बागलाण तालुक्यात गोराण्याला आणि आता खालच्या टेंब्याला आलो आणि त्यातली जो परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे शेतीचं मका, बाजरी, इतर जे पिकं असतील त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. खामलोन शिवार म्हणजे सर्व बागलाण तालुक्यातील पूर्ण मका आणि बाजरी ही बाधित झाली आहे. आज 27 तारखेनंतर पुन्हा 30 तारखेपर्यंत पाण्याचं दाखवलेलं आहे आणि त्या निमित्ताने पुन्हा 30 तारखेपर्यंत हे संकट आपल्यावर आहे. म्हणून येणाऱ्या काही दिवसात 2-3 दिवसात पुढं मागं सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहील आणि आपल्या प्रत्येक गावातील पंचनामे ही करण्यात येतील असं मी सर्व बागलाण तालुक्याच्या सर्व शेतकरी भावांना आवाहन करतो. कुठल्याही परिस्थितीला घाबरून जाऊ नका. सरकार आपल्या पाठीशी आहे, प्रशासन आपल्या पाठीशी आहे. तुम्हाला 100% न्याय देण्याचं काम संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्याबरोबर सदैव आहे हा शब्द देतो आणि टप्प्याटप्प्याने सर्व गावांमध्ये पंचनाम्याला अधिकारी येतील, त्यांना मदत करावी हे आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.